धरणी पूर्वी असे मी असो किंवा नसे बोलू नये. अरे धरणी जन्मायच्या अगोदर हा ब्रह्मांड नायक बाळूमामांचा जन्म असेल तर मामा कोण असेल विचार करा. अरे साक्षात काशीचा विश्वेश्वर सद्गुरु संत बाळूमामा. लक्षात घ्या मामा, 15 दिवसातून एकदा आंघोळ करायचे, म्हणजे द्वादशीच्या दिवशी एकदा इस्त्री केलेले कपडे आणि कोल्हापुरी पायतान घातले की पुढच्या द्वादशीच्या दिवशी आंघोळ करणार. पण बघा मामांची कपडे कधी मळत नव्हती. चिखलातून चाललं तर चिखल सुद्धा मामांच्या कपड्याला स्पर्श करत नव्हता. एवढा अधिकार या बाळूमामांचा होता. भक्त मंडळी याचेच बसले होते आणि एक भक्त मामांना बोलायला लागला, मामा अहो आम्ही रोज आंघोळ करतोय, संध्याकाळी तोंड नाही धुतलं तर चेहरा बघवत नाही. मामांनी सांगितलं, अरे गप्प बसले का? अरे काशीमध्ये दररोज पहाटे 3 वाजल्यापासून मला गंगेचं स्नान भक्तभावी घालतात. मग मामांच्या आंघोळ जर काशीमध्ये पहाटे 3 वाजल्यापासून होत असेल तर मामा कोण असेल? मामा साक्षात काशी विश्वेश्वर आहे. लक्षात घ्या, काशीचं स्वरूप म्हणजे हा ब्रह्मांड नायक बाळूमामा आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या कळसावर मामांनी दर्शन दिलं. चंद्रभागेनं सुद्धा मामांच्या 1 रुपया घेऊन गळत झाली. भरलेल्या नदीनं पुरानं मामांना वाट करून दिली. पंचमहाभूतावर मामांनी सत्ता गाजवली. रामदुर्ग परिसरामध्ये दुष्काळ पडला होता, पाऊस पडला. विचार करा मामांचा अधिकार काय असेल. खरोखर असंच एकदा मामा बसलं होतं. मामा बसलं होतं आणि विठू पाटील समोर बसलेला होता. आता विठू पाटलांचा स्वभाव होता विनोदी, मामांची चेष्टा मस्करी करायचा. मामांनी सांगितलं, अरे रांडाच्या, अरे तुझ्यापेक्षा मी मोठा आहे, चेष्टा मस्करी करू नको. मामा अहो किती मोठे असताना तुम्ही? 5-10 वर्षानं मोठा असेल. मामांनी ह्या धरणी माईला टिचकी मारली. अरे या धरणीच्या आधी बसतो मी जन्माला आलोय. त्यावेळेपासून विठू पाटील काही बोलत नसायचं. मग विचार करा, खरोखर मामांना आजपर्यंत कोणी ओळखलं नाही. मामांनी सांगितलं, अरे राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या. अरे राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या, आज धनगर होऊन बकरी राखतोय, पण जगाला अजून देव ओळखता नाही आला. मामांनी सांगितलं होतं, अरे जगात झेंडा दिसला बाळू धनगराचा. अरे बाळू धनगराचा राजवाडा बघाय समजा जग येईल. पाठीमागे जर्मनीतील लोक आलती. जर्मनीतील लोक आली. मामांचा पटकन धोतर जर्मनीत नेलंय, मंदिर जर्मनीत बांधलंय, रोज पूजा अर्चा होती. मामांनी सांगितलं, अरे जगात निशाने फिरणारे माझं, अरे जगात निशाने फिरणारे माझं कोण रांडचा आडवा येतोय? मामांचं निशाण म्हणजे मामांची बकरी. मामांनी सांगितलं, अरे जगात निशाने फिरणारे माझं कोण रांडचा आडवा येतोय? आज तागायत मामांच्या पालखी सोहळ्याला या बकऱ्यांना आडवं गेलंय. मामांनी त्याचा कार्यक्रम केला. जन्माना येताना आपण काही आणलं नाही, बरोबर जाताना काही न्यायचं नाही. त्याच परमेश्वराची मेंढी माऊली आली. कसा पोटभर चारा उपलब्ध करता येईल ते पहा. बघा एवढा मोठा करोनाचा महामारी आली, कितीतरी लोक मेली, हिशोब नाही. आपण तुम्ही आणि मी आजच्या तारखेला जिवंत आहे. लक्षात घ्या, बरवे झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो इतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. अरे उरलेलं आयुष्य मामांनी, भगवंतानी आपल्याला बोनस म्हणून मिळाले समजा, आणि भगवंताची सेवा करा. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा भी निकालो, प्रेम करो भगवान से, प्रेम करो भगवान से. बघा झालेली सेवा. साक्षात जगाचा मालक ब्रह्मांड नायक काशीचा विश्वेश्वर पंढरीचा पांडुरंग म्हणजे हा ब्रह्मांड नायक बाळूमामा मेंढी माऊलीच्या चरणी अर्पण करतो. या संत सद्गुरू बाळूमामा पालखी सोहळ्याचे 15 नंबर पालखीचे कारभारी राहुल दादा वाघमोडे त्यांच्याही चरणी अर्पण करतो. आचार्य मंडळ असतील, सगळे सेवाधारी मंडळ असतील, तुम्ही सर्व संत, सर्व मायबाप सर्वांच्या चरणी सगळी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण नाम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सर्वगुण संपन्न ऐश्वर्य संपन्न आदमापुर निवासी श्रीमंत 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 बाळूमामांच्या